नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. 22.22 gram of urea was dissolved in 300 gram of water. Calculate the number of moles of urea and molality of the urea solution. त्याच्या पुढं युरियाचा मोलर मास सुद्धा त्यांनी दिलेला आहे. लक्षातच ठेवा तो मोलर मास. सीईटीला डायरेक्टच व्हॅल्यूज लागतात, त्यामुळे सगळं ते पटकन माहित असलेलं पहिल्यापासून जास्त चांगलं. गिव्हन डाटा युरिया सोल्यूट आहे तो, त्याचं वेट दिलेलं आहे W2 इक्वल टू 22.22 ग्रॅम. राहू दे तसंच त्याला. डिझॉल्व्ड इन वॉटर, वेट ऑफ वॉटर दिलेलं आहे, हे सांगितलंय 300 ग्रॅम. त्याचं तेवढं किलोग्रॅम मध्ये कन्व्हर्शन करा, ते होणार 0.3 किलोग्रॅम. त्यानंतर कॅल्क्युलेट द नंबर ऑफ मोल्स काढायचे आहेत युरियाचे. मोलॅलिटी विचारलेली आहे सोल्युशनची, स्मॉल एम. मोलर मास युरियाचं सांगितलेलं आहे M2 इक्वल टू 60 ग्रॅम पर मोल. पुढचा सेक्शन आहे फॉर्म्युला अँड कॅल्क्युलेशन्स. आता सगळ्यात पहिल्यांदा नंबर ऑफ मोल्स फाइंड आउट करून घेऊया. नाउ N इक्वल टू W2 अपॉन M2. मग W2 आहे 22.22, M2 आहे 60. याला पहिल्यांदा 10 ने डिव्हाइड करून घेतोय, म्हणजे किती होईल, डेसिमल पॉइंट एक घर अलीकडे येईल, डिव्हायडेड बाय 6. 6 न फक्त याला भाग घालवा, 0. त्याचे 22 होणार. मग 6 त्रिक 18, उरले 4, त्याचे झाले 42. 6 7 42. मग 2 शिल्लक राहत आहेत, म्हणजे 0 येणार. परत त्याचे 220 होतील, 6 त्रिक 18 असेल. मग हे पहिलं व्हॅल्यू तुम्हाला मिळेल, नंबर ऑफ मोल्स. दुसरी व्हॅल्यू आहे त्याची मोलॅलिटी विचारलेली आहे. मग मोलॅलिटी इक्वल टू स्मॉल m इक्वल टू N डिव्हायडेड बाय वेट ऑफ सॉल्व्हंट. हे वेट ऑफ सॉल्व्हंट मात्र किलोग्रॅम मध्ये पाहिजे, हे तेवढं लक्षात ठेवा. देअरफॉर मोलॅलिटी M इक्वल टू नंबर ऑफ मोल्स आहेत 0.3703 डिव्हायडेड बाय त्याचं मोलर मास आहे 0.3. याला अंशाला आणि छेदाला 10 ने मल्टिप्लाय करून घेतो, म्हणजे हे असं होईल. 3 ने तेवढा आता डिव्हाइड करून घ्या, किती होणार आहे, 3 1 3, 3 2 6, उरला 1, म्हणजे त्याचे 10 होतील. 3 त्रिक 9, परत 1 शिल्लक राहील, 3 चौक 12 मोल पर केजी. फॉर्म्युल्यावरून तुम्ही युनिट ठरवू शकताय, काय अडचण नाही आहे त्याच्यात. त्यामुळे ही त्याची मोलॅलिटी आहे, त्याची आन्सर. नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. द फ्रीजिंग पॉइंट ऑफ प्युअर बेन्झिन, म्हणजे हे सॉल्व्हंट आहे, त्याचा फ्रीजिंग पॉइंट दिलेला आहे. मी प्युअर बेन्झिन सांगितलेलं आहे, प्युअर फॉर्मॅट मधलं, 278.4 केल्विन. कॅल्क्युलेट द फ्रीजिंग पॉइंट ऑफ द सोल्युशन. सोल्युशनचा फ्रीजिंग पॉइंट काढायचा आहे. व्हेन 2 ग्रॅम ऑफ सोल्यूटचं वेट हॅव्हिंग मॉलिक्युलर वेट, त्याचं मोलर मास 100 ग्रॅम दिलेलं आहे. हे सोल्यूटचं मोलर मास 100 ग्रॅम इज ऍडेड टू 100 ग्रॅम ऑफ बेन्झिन. सॉल्व्हंटचं पण वेट दिलेलं आहे. KF फॉर बेन्झिन, ती व्हॅल्यू सुद्धा तुम्ही दिलेली आहे.
आता सगळा गिवन डाटा एकत्र मांडून घेऊया. गिवन डाटा फ्रीजिंग पॉइंट ऑफ प्युअर बेन्झिन म्हणजे हे आहे TF0. ते सांगितलेलं आहे 278.4 केल्व्हिन. कॅल्क्युलेट द फ्रीजिंग पॉइंट ऑफ द सोल्युशन. सोल्युशनचा फ्रीजिंग पॉइंट विचारलेला आहे म्हणजे TF काढायचा आहे. 2 ग्रॅम ऑफ सोल्यूट सांगितले म्हणजे W2 इक्वल टू 2 ग्रॅम. हॅव्हिंग मोलर मास किंवा मॉलिक्युलर वेट ते दिलेलं आहे M2. ते सांगितलेलं आहे 100 ग्रॅम. इज ऍडेड टू 100 ग्रॅम ऑफ बेन्झिन म्हणजे सॉल्व्हंटचं पण वेट दिलेलं आहे. ते सांगितले 100 ग्रॅम. त्यानंतर KF फॉर बेन्झिन ही व्हॅल्यू दिलेली आहे 5.12 केल्व्हिन किलोग्रॅम पर मोल. युनिट सुद्धा लक्षात ठेवा. सेपरेट युनिट सुद्धा विचारून झालेले आहेत त्यामुळे ते व्यवस्थित करा सगळं. पुढचा सेक्शन आहे फॉर्म्युले अँड कॅल्क्युलेशन्स. परत एकदा आपण बेसिक फॉर्म्युल्यापासून सुरुवात करूया. डेल्टा TF इक्वल टू KF इंटू मोलॅलिटी. देअरफॉर डेल्टा TF इक्वल टू KF ला तसंच ठेवतोय. मोलॅलिटी म्हणजे काय असते? नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट डिवाइडेड बाय वेट ऑफ सॉल्व्हंट. देअरफॉर डेल्टा TF इक्वल टू हे KF तसंच ठेवा. नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट म्हणजे घ्यायचं आहे W2 अपॉन M2 डिवाइडेड बाय W1. आता ते M2 खाली घ्या आणि सगळ्या व्हॅल्यूज आपण ग्रॅम मध्ये घेणार आहे. त्यामुळे त्याला पुढं 1000 आठवणीनं मल्टिप्लाय करा. असेल. आता मला डेल्टा TFच काढायचा आहे त्यामुळे डायरेक्ट आता याच्यामध्ये व्हॅल्यूज वापरून घ्या. डेल्टा TF इक्वल टू KF ची व्हॅल्यू आहे 5.12 इंटू W2 किती आहे 2 ग्रॅम आहे डिवाइडेड बाय M2 100. W1 ते पण 100च आहे इंटू 1000 हे असं आहे. मग आता याच्यामधले हे 2 शून्य हे 2 शून्य कॅन्सल, हे 1 शून्य इथं कॅन्सल होईल. देअरफॉर डेल्टा TF इक्वल टू हे पहिल्यांदा एवढं शिल्लक राहील. इथे मी भाग घालवतोय 2 पंचे 10. हे जे डिवाइडेड बाय 5 आहे त्याने याला डिवाइड करूया. 5.12 डिवाइडेड बाय 5 आहे ते. देअरफॉर डेल्टा TF इक्वल टू 5 ने डिवाइड करा. 5 चे 5 होणार. इथं आता भाग लागत नाही, शून्य येणार. 5 दुने 10 होणार, त्यातले 2 उरतील म्हणजे एवढं शिल्लक राहील. मग डेल्टा TF म्हणजेच आता हे काय आहे? फ्रीजिंग पॉइंट डिप्रेशन आहे. त्यामुळे प्युअर सॉल्व्हंटचा फ्रीजिंग पॉइंट जास्त असणार, सोल्युशनचा फ्रीजिंग पॉइंट कमी असणार आहे. हे असं आहे. मग यापैकी त्यांनी TF0 दिलेला आहे बघा. इथे तो 278.4 आहे, ते तेवढं इथं वापरा.
याच्यावरून मला TF पाहिजे. मग TF ला इकडे घेतोय, याला इकडे घेतोय आणि TF 0 ची व्हॅल्यू वापरतोय. 278.4 minus 1.024, this is equal to TF. आता ही जी व्हॅल्यू आहे बघा कशा पद्धतीनं आहे ते. डायरेक्ट पण करू शकताय तुम्ही, काय अडचण नाही. फक्त काही जणांचा गोंधळ होऊ शकतो, याच्यासाठी सोडवून देतोय. म्हणजे इथं तुम्हाला असे 2 झिरो घ्यावे लागतील. 4 आणि 6 10 झाले, 3 आणि 7 10, 4 मधून 1 गेला, उरले 3, 8 मधून 1 7 7 आणि हे 2. Therefore TF equal to 277.376 केल्विन. हे सोल्युशनचा फ्रीजिंग पॉइंट येईल. नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. What is the concentration of dissolved oxygen at 50 degree centigrade? Concentration of dissolved oxygen विचारलेलं आहे. Under pressure of 1 atmosphere, if partial pressure of oxygen at 50 degree centigrade is 0.14 atmosphere. Under 1 atmosphere pressure म्हणजे हे ॲटमॉस्फेरिक प्रेशर आहे. त्याच्यामध्ये ऑक्सिजनचं पार्शल प्रेशर त्यांनी दिलेलं आहे आणि हेनरीज लॉ कॉन्स्टंट फॉर ऑक्सिजन त्याची व्हॅल्यू दिलेली आहे. आता हे हेनरीज लॉ वरती अवलंबून आहे आणि हेनरीज लॉ तुम्हाला आहे असं सांगते. हा फॉर्म्युला आहे त्याचा. मग कॉन्सन्ट्रेशन म्हटले, कॉन्सन्ट्रेशन म्हणजेच सोल्युबिलिटी, हे तेवढं लक्षात ठेवा त्याच्यामध्ये. सो गिव्हन डाटा कॉन्सन्ट्रेशन विचारलेलं आहे. त्यानंतर पार्शल प्रेशर त्याचं जे आहे ह्या डायरेक्ट ऑक्सिजनचं प्रेशर हे दिलेलं आहे 0.14 ॲटमॉस्फिअर. KH ची व्हॅल्यू हेनरीज लॉ कॉन्स्टंट तो आहे 1.3 into 10⁻³ मोल पर डेसिमीटर क्यूब पर ॲटमॉस्फिअर असं आहे. पुढचा सेक्शन फॉर्म्युला अँड कॅल्क्युलेशन्स. बाय हेनरीज लॉ फॉर्म्युला असा आहे S इक्वल टू KH into P. Therefore S equal to KH ची व्हॅल्यू आहे 1.3 into 10⁻³ आणि प्रेशर दिलेलं आहे 0.14. आता हे एवढं सोडवा फक्त, मग तुम्हाला त्याची सोल्युबिलिटी मोल पर डेसिमीटर क्यूब मध्ये मिळेल. Therefore S equal to 14 ने याला मल्टिप्लाय करा, 14 × 14, 14 त्रिक 42, असे 2 हातचे आले 4, 14 × 14 आणि 4 18. किती डेसिमल पॉईंट 1 आणि 2 3, म्हणजे हे असेल 0.182 into 10⁻³ Therefore S equal to, इथं तुम्ही 1.82 जर करून घेतलं त्याला तर इथं 10⁻⁴ करावं लागेल मोल पर डेसिमीटर क्यूब. ही सोल्युबिलिटी म्हणजेच त्याचं कॉन्सन्ट्रेशन. Therefore
कॉन्सन्ट्रेशन इक्वल टू, हे जसा प्रश्न विचारलाय त्या पद्धतीने लिहून टाका फायनल आन्सर. मोल पर डेसिमीटर क्यूब, हे त्याचा आन्सर. त्याच्यानंतरचा हा जो प्रॉब्लेम आहे, व्हॉट इज द मोलर मास ऑफ ए सोल्यूट इफ ए सोल्युशन प्रिपेअर्ड बाय dissolving 0.822 gram of it in 0.3 decimeter cube of water. It has an osmotic pressure of 0.196 at 298 Kelvin. हा प्रॉब्लेम आपण ऑलरेडी या सिक्वेन्स मध्ये कुठेतरी सोडवलेला आहे, बघून घ्या. एक परत तो आलेला आहे क्वेश्चन, फक्त दुसरं काही नाहीये त्याच्यामध्ये. नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. The vapor pressure of water at 20 degree centigrade. प्युअर वॉटर साठी वेपर प्रेशर दिलेला आहे 17 मिलीमीटर ऑफ मर्क्युरी. कॅल्क्युलेट द व्हेपर प्रेशर ऑफ ए सोल्युशन. तर सोल्युशनचं व्हेपर प्रेशर फाइंड आउट करा असं त्यांनी विचारलेलं आहे. कंटेनिंग 2.8 ग्रॅम ऑफ युरिया. युरियाचा फॉर्म्युला दिलेला आहे, याच्यावरून मोलर मास काढावा लागेल. मगाशी आपण वापरले एका ठिकाणी 60 ग्रॅम पर मोल युरियाचं मोलर मास इन 50 ग्रॅम ऑफ वॉटर. वॉटरचं पण वेट दिलेलं आहे. वॉटरचा मोलर मास आहे 18 ग्रॅम. माहिती असू तिथे सगळे जे स्टँडर्ड नेहमी नेहमी येत आहेत ते तरी व्यवस्थित तयार करून ठेवा. गिव्हन डाटा. व्हेपर प्रेशर ऑफ प्युअर वॉटर, प्युअर फॉर्मॅटमध्ये P0 सांगितलेलं आहे 17 मिलीमीटर मर्क्युरी. कॅल्क्युलेट द व्हेपर प्रेशर ऑफ सोल्युशन. सोल्युशनचं व्हेपर प्रेशर विचारले. युरियाचं वेट दिलेलं आहे, म्हणजे सोल्यूटचं वेट ते सांगितलेलं आहे 2.8 ग्रॅम. लगेच तिथं त्याचं मोलर मास पण लिहून टाकूया. ते आहे 60 ग्रॅम पर मोल. त्याच्यानंतर वॉटरचं वेट दिलेलं आहे, ते सांगितलेलं आहे 50 ग्रॅम. वॉटरचं मोलर मास ते आहे 18 ग्रॅम. त्याचे फॉर्म्युले बघा कशा पद्धतीने आहेत, काय काय करायचं आहे ते. P0 minus P divided by P0 is equal to x2 येते. हेच अप्रॉक्सिमेटली इक्वल टू N2 अपॉन N1 येते. मग N2 म्हणजेच W2 अपॉन M2 डिवायडेड बाय N1 म्हणजेच W1 अपॉन M1. Therefore P0 minus P इक्वल टू P0 M2 खाली घ्या आणि M1 वरती पाठवा. W2 into M1 divided by W1 into M2 या साईड. त्याच्यामध्ये व्हॅल्यूज वापरूया. आपल्याला P फाइंड आउट करायचा आहे हे लक्षात ठेवा. त्यामुळे मग ही पहिली टर्म जी आहे ती तेवढी इकडे राहू दे, बाकी सगळ्यांना देऊया पलीकडे पाठवून, किंवा इकडली टर्म जी आहे डाव्या बाजूची ती राहू दे 1-2 मिनिट तशीच. 0 तेवढं 0 जरा गोंधळ करते. पहिल्यांदा जिथे लिहिलंय तिथंच लिहा फक्त. W2 आहे 2.8, M1 आहे 18 डिवायडेड बाय W1 आहे 50 आणि M2 आहे 60. पहिला कशा पद्धतीनं सोप्यात सोपं करता येईल ते बघूया. हे 2.8 18 1-2 मिनिटं तसंच राहू दे.
हे किती होणार बघा, 5 सख्ख 30 होणार. त्याच्यावरती हे 2 शून्य येणार. याचं सिम्प्लिफिकेशन त्याला 3 ने डिव्हाइड करून घ्या तर 2.8 तसंच राहील. 3 सम 18 होणार होतं. इथं छेदामध्ये येणार 1000. 6 ने याला मल्टिप्लाय करून घ्या. 48 असे 8 हातचे आले 4. 12 आणि 4 16. 16.8 इंटू 10⁻³ होणार. म्हणजेच P0 मायनस P डिव्हायडेड बाय P0 हे 10⁻³ वापरून घ्या. 1 2 आणि 3 म्हणजे 0.0168 हे असेल. आता या P0 ने इकडे मल्टिप्लाय करून घ्या. हे असेल. P0 किती आहे बघा बरं. P0 आहे 17 मिलीमीटर. त्या P0 ची व्हॅल्यू वापरल्या तेवढा प्रोडक्ट तेवढं करा. मग आता जरा 17चा पाडा आला तर जरा बरं होईल. नाही तर मग लॉक ठेवते. तुम्हाला कुठला पर्याय बरा वाटतो बघा. 17 8 136 होते. 6 हातचे आले 13. 17 सख्ख 102. 102 आणि 13 ते होणार टोटल 115 होणार. त्याच्यातले 5 झाले 11. 17 1 17 आणि 11. 17 आणि 1 18 आणि 10 28. म्हणजे हे असेल 0.2856 एवढे. तर मला फाइंड आउट करायचा आहे पी. इथं येतो. मग ह्या पी ला इकडे घ्या, याला इकडे पाठवा. P0 मायनस 0.2856 इज इक्वल टू पी. P0 ची व्हॅल्यू आहे 17. आत्ताच आपण वापरली ती व्हॅल्यू. 17 मधून हे 0.2856 हे वजा करा फक्त. मग हे कसं येणार. 6 आणि 4 10 हातचे आले 1. 6 आणि 4 10 हातचे आले 1. 9 आणि 1 10 हातचे आले 1. 3 आणि 7 10 हातचे आले 1. 17 मधून 1 वजा केलं 16.7144. Therefore, P equal to 16.7144 millimeter mercury. That is the final answer. Next problem बघा. A solution of citric acid. फॉर्म्युला दिलेला आहे त्याचा इथं. In 50 gram of acetic acid. Acetic acid हे तिथलं सॉल्व्हंट आहे. सायट्रिक ऍसिड हे तिथलं सोल्यूट कन्सिडर करू शकताय. हॅज ए बॉइलिंग पॉइंट एलिव्हेशन. बॉइलिंग पॉइंट एलिव्हेशन दिलेलं आहे म्हणजे डेल्टा टीबी. इफ केबी फॉर ऍसिटिक ऍसिड इज. सॉल्व्हंट साठी केबी दिलेला आहे. व्हॉट इज द मोलॅलिटी ऑफ सोल्युशन. आणि मोलॅलिटी विचारलं. हे सिंपल होते एकदमच. गिव्हन डाटा 50 ग्रॅमचा काही उपयोग होत नाही. बॉइलिंग पॉइंट एलिव्हेशन डेल्टा टीबी ही व्हॅल्यू दिलेली आहे 1.76 केल्व्हिन. केबी दिलेला आहे. केबी फॉर ऍसिटिक ऍसिड तो आहे 3.07 केल्व्हिन किलोग्रॅम पर मोल. त्यानंतर व्हॉट इज द मोलॅलिटी ऑफ अ सोल्युशन. मोलॅलिटी विचारलेली आहे. पुढचा सेक्शन आहे फॉर्म्युला अँड कॅल्क्युलेशन्स.
याचा डायरेक्टच फॉर्म्युला आहे डेल्टा टी बी इक्वल टू के बी इंटू मोलॅलिटी. आपण याच्यावरून मोलॅलिटीसाठी फॉर्म्युला वापरून पुढे सॉल्व्ह करत होतो. इथे त्यांनी डायरेक्ट मोलॅलिटीच विचारलेली आहे, त्यामुळे काही प्रश्नच नाहीये. असं येईल. वापरा व्हॅल्यूज त्याच्यात आणि सोडवा तेवढं. डेल्टा टी बी हे आहे 1.76. त्यानंतर के बी त्याची व्हॅल्यू आहे 3.07. दोघांचे लॉग बघा, कारण हे काही सहजासहजी इझिली अगदी जमण्यासारखं नाहीये. 0.17 मध्ये 17/6 मध्ये 24.55. त्यानंतर 0.30/7 मध्ये तो आहे 48.71. यांची वजाबाकी करायची आहे. 4, 7 आणि 8 15, 1 9 आणि 5 14, 5 आणि 7 12, 1 इथे येणार 12. 0.75चा 8 मध्ये 4चा मेन डिफरन्स. 0.75 8 मध्ये 4चा मेन डिफरन्स. 8 मध्ये 4चा मेन डिफरन्स म्हणजे 57, 28 आणि 5. 57, 33, 5 7 3. 5.733. नेहमी पहिल्या आकड्यानंतर डेसिमल पॉइंट. इथं बार 1 आहे ते लिहा त्याच्या घातांकामध्ये 10च्या 10⁻⁻1. देअरफॉर m इक्वल टू डेसिमल पॉइंट एक घर अजून डावीकडे घ्या 0.5733 आणि हे काय येणार मोल पर किलोग्रॅम. हे याचं फायनल आन्सर आहे. नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. At 25 degrees centigrade, 0.1 molar solution of CH3COOH is 1.35% dissociated in an aqueous solution. म्हणजे वॉटर वापरलेलं आहे. Calculate freezing point, osmotic pressure of the solution assuming molality and molarity to be identical. म्हणजे ही जी व्हॅल्यू सांगितली 0.1 मोलर, ते मोलॅलिटी पण घ्यायचं आहे आणि 0.1 मोलॅरिटी पण तीच व्हॅल्यू घ्यायची आहे. KF इक्वल टू 1.86 केल्व्हिन किलोग्रॅम पर मोल. कॅपिटल R इक्वल टू 0.08206 लिटर ऍटमॉस्फिअर पर केल्व्हिन पर मोल. युनिट्स कडे लक्ष ठेवा, फार महत्वाचे आहेत युनिट्स. गिव्हन डाटा 25 डिग्री सेंटीग्रेड सांगितले मला. हे टेम्परेचर पण लागणार आहे. 25 प्लस 273 दॅट इज इक्वल टू 298 केल्व्हिन येणार. मोलॅलिटी सांगितलेली आहे स्मॉल m 0.1 मोलर. त्याच्यानंतर त्याचं डिसोसिएशन म्हणजे डिग्री ऑफ डिसोसिएशन दिलेला आहे अल्फा, तो 1.35% सांगितलं. बघा कशा पद्धतीने दिलेला आहे. म्हणजेच तुम्हाला असा घ्यावा लागेल 1.35 डिव्हायडेड बाय 100 म्हणजेच 0.0135. डेसिमल पॉइंट 2 खरं डावीकडे घ्यावं लागेल. त्यानंतर काय विचारले बघा, सोल्युशनचा फ्रीजिंग पॉइंट TF विचारलंय. त्याच्यानंतर त्याचं ऑस्मॉटिक प्रेशर
ते पण विचारलेलं आहे. परत पुढे त्याने असं म्हटलंय ॲझ्युमिंग मोलॅलिटी अँड मोलॅरिटी टू बी आयडेंटिकल. म्हणजे ही जी व्हॅल्यू दिलेली आहे तीच मी कॉन्सन्ट्रेशन साठी पण घेणार आहे, फक्त त्याचं युनिट मी घेणार आहे मोलर, हीच व्हॅल्यू घ्यायची. त्याच्यानंतर के एफ दिलेला आहे 1.86 केल्व्हिन किलोग्रॅम पर मोल आणि कॅपिटल आर दिलेला आहे 0.8206 लिटर ॲटमॉस्फिअर पर केल्व्हिन पर मोल. फॉर्म्युला अँड कॅल्क्युलेशन्स. त्यांनी याच्यामध्ये अल्फा दिलेला आहे, लक्षात ठेवा. अल्फा दिलेला आहे याचा अर्थ ते ऍसिटिक ऍसिड डिसोसिएट होणार. मग डिसोसिएट होणार म्हणजेच त्याचं कन्व्हर्शन हे असं होणार. मग याचे किती पार्टिकल्स तयार झाले बघा, याचे पार्टिकल्स तयार झाले 2. त्यामुळे याच्यामध्ये n=2 घ्यायचं आहे. हे महत्वाचं, सगळ्यात इम्पॉर्टंट त्याच्यातलं ते, कारण याच्यानुसार तुम्हाला आय काढावा लागेल, व्हॅन्ट ऑफ फॅक्टर. मग अल्फा इक्वल टू, त्याचा फॉर्म्युला काय आहे, I-1 डिव्हायडेड बाय n-1, पण n=2 आहे, म्हणजे ते काय होणार, I-1 डिव्हायडेड बाय 2-1, म्हणजेच अल्फा इक्वल टू I-1 शिल्लक राहील. मग याच्यावरून I इक्वल टू, हे -1 इकडे आणा, अल्फा +1 येणार. अल्फाची व्हॅल्यू आहे 0.0135 +1, त्यामुळं I इक्वल टू 1.0135 अशी व्हॅल्यू येईल. हे तुम्हाला पहिल्यांदा काढून घ्यावं लागेल, कारण त्याशिवाय पुढे तर काही जाता येत नाही. आता मला पाहिजे डेल्टा टी एफ चा फॉर्म्युला पाहिजे, म्हणजे हा त्याच्यातला फर्स्ट सेक्शन आपण कन्सिडर करूया. सेकंड सेक्शन मध्ये डेल्टा टी एफ इक्वल टू, आपण जनरली फॉर्म्युला काय घेतो, के एफ इंटू स्मॉल एम घेतो, पण आता इथं तुम्हाला पुढं आय सुद्धा घ्यावा लागेल, त्याच्यामुळे हे बदलतं सगळं. त्यामुळे हे जरा व्यवस्थित बघून ठेवा. डेल्टा टी एफ इक्वल टू, आय ची व्हॅल्यू किती आहे, 1.0135 इंटू के एफ किती आहे 1.86 आणि मोलॅलिटी घ्यायची आहे 0.1, त्यामुळे त्याचा काही प्रश्न नाही. हे तेवढं लॉग टेबलनं सोडवूया. 0.10चा 1 मध्ये 3 आहे, पुढे 5 आहे, त्याच्यापेक्षा मग 10चा 1 मध्ये 4 मध्ये बघा, 10, 1, 4, 10, 1, 4चा मेन डिफरन्स, मग 43 आणि 17, मग 43 आणि 7 50 आणि 10 60, 0060 0060. त्यानंतर आहे 1.86, 0.18चा 6 मध्ये, 18चा 6 मध्ये तो येतो 2695. यांची बेरीज करा, मग हे 0.1 आपण नंतर ऍडजस्ट करू. हे किती होतंय, 5, 9 आणि 6 1505, 1, 6 आणि 1 7, 2, 0.2755 अँटीलॉग, 0.27 5 मध्ये, 5चा मेन डिफरन्स,
1884 आणि 2 1886. $1.886 हे या दोघांचं झालं कॅल्क्युलेशन. आणि पुढे किती आहे अजून 0.1 आहे. ते काय आपण लॉग मध्ये घेतलं नाही, फक्त डेसिमल पॉईंट आपल्याला ऍडजस्ट करायचा आहे त्याच्या. डेसिमल पॉईंट एक घर डावीकडे घ्या फक्त. 0.1886 केल्व्हिन हे एवढे ते डेल्टा टीएफ. मग डेल्टा टीएफ फ्रीजिंग पॉइंट डिप्रेशन आहे, म्हणजेच टीएफ 0 मायनस टीएफ हे असं घ्यावं लागेल. मग वॉटरसाठी, प्युअर वॉटरसाठी फ्रीजिंग पॉइंट किती आहे, एकदा गिव्हन डाटामध्ये पण लिहून त्याचं काम झाले आता. टीएफ मी तर 0 डिग्री सेंटीग्रेड घेतो, त्यामुळे सेंटीग्रेड मध्येच मी व्हॅल्यू काढतो. इथं केल्विन मध्ये पाहिजे असेल तर ती पण काढू शकता, तुम्ही काही अडचण नाही. म्हणजे इथं 0 आहे ना, मायनस टीएफ दिस इज इक्वल टू 0.1886. therefore TF इक्वल टू, इकडं पाठवा फक्त, therefore TF इक्वल टू मायनस 0.1886 डिग्री सेंटीग्रेड. सेंटीग्रेड मध्ये ही व्हॅल्यू एवढी. तर अजून एक काहीतरी त्यांनी विचारले, काय विचारले, ऑस्मॉटिक प्रेशर एक विचारले. आता नेक्स्ट पार्ट, ऑस्मॉटिक प्रेशर साठी आपण फॉर्म्युला असा घेतो, C इंटू R इंटू टी. आता इथं व्हॅन टॉफ फॅक्टर त्यांनी दिलेला आहे, त्यामुळे तुम्हाला इथं एक्स्ट्रा आय घ्यावा लागेल. आता व्हॅल्यूज बघा बरं जरा परत एकदा. स्मॉल आय किती होतं, स्मॉल आय आहे 1.0135, 1.0135. कॉन्सन्ट्रेशन 0.1 मोलरच घ्यायचं आहे. त्यानंतर कॅपिटल आर होतं बघा, ते 0.08206 अशी व्हॅल्यू आहे. आणि टेम्परेचर काहीतरी 298 होतं का काय, बरोबर 298 आणि 0.08206 बरोबर आहे. इंटू 298. आता हे एवढे सगळं परत एकदा लॉग टेबलनं बघावं लागेल. 0.10 मध्ये 4 मेन डिफरन्स, 10 मध्ये 4 मेन डिफरन्स. मग 43 आणि 7 50, 50 आणि 10 60. .0060, 0.1चं काय सोडून द्या. इथं किती आहे, 0.0 आहे, म्हणजे हे झालं बार 2. बार 2.82चा 0 मध्ये 6 मेन डिफरन्स, 82 0 6 मेन डिफरन्स, 82 0 मध्ये 6 मेन डिफरन्स. मग 91 38 आणि 3 91 41, 91 41 आणि 298 आहे, ते 2 पॉइंट होणार आहे 29चा 8 मध्ये. 29 पाहिजे, 29चा 8 मध्ये तो आहे 47 42. त्यांची बेरीज करा आणि ह्याला विसरू नका, हे 10⁻⁻1 आहे, ते घेऊया नंतर. 2 आणि 3 4 8 14, 7 आणि 1 8 आणि 1 9,
4 आणि 9 13, 13शी 3 हातच्या 1 2 आणि 1 3, सॉरी 2 - 2 कॅन्सल करा, इथं फक्त 1 येईल आणि हे 10⁻⁻1 घ्यायचं आहे. 0.39 चा 4 मध्ये 3 चा मेन डिफरन्स 39 4 3, 39 4 3, मग 24 77 आणि 2 24 79, मग 2.479 इथलं 10⁻1 आणि हे 0.1 म्हणजे 10⁻⁻1, त्यामुळे हे निघून जाईल. इथं 2.479 ATM ऍटमॉस्फिअर मध्ये हे ऑस्मॉटिक प्रेशर तुम्हाला मिळतं. नेक्स्ट क्वेश्चन बघा. A 0.1 molar solution of K2SO4 in water has a freezing point of -0.43 degrees centigrade. What is the value of Van't Hoff factor if Kf for water is? बघा काय काय दिलेलं आहे सगळं. K2SO4 आहे, ते इलेक्ट्रोलाइट आहे, त्यामुळे त्याचं डिसोसिएशन होणार, त्यामुळे त्याच्यामध्ये तुम्हाला व्हॅन्ट ऑफ फॅक्टर हा तुम्हाला कन्सिडर करावा लागेल. गिव्हन डाटा. .1 मोलर सोल्युशन. फ्रीजिंग पॉइंट दिलेला आहे त्या सोल्युशनचं TF तो आहे -0.43 डिग्री सेंटीग्रेड, त्यामुळे डेल्टा TF इक्वल टू TF0 मायनस TF असं घ्यावं लागेल. जरा थांबते, जरा थोडस मध्ये लॅगिंग आहे थोडस. मग TF0 वॉटर साठी 0 आहे, मायनस -0.43 म्हणजेच डेल्टा TF ची व्हॅल्यू मायनस मायनस एक प्लस होणार. 0.43 डिग्री सेंटीग्रेड हीच व्हॅल्यू तुम्ही केल्विन मध्ये पण घेऊ शकताय, काही अडचण नाही. त्याच्यानंतर त्यांनी विचारलेलं आहे व्हॅन्ट ऑफ फॅक्टर I इक्वल टू, आणि KF दिलेला आहे तो आहे 1.86 केल्विन किलोग्रॅम पर मोल. फॉर्म्युला अँड कॅल्क्युलेशन पुढचा सेक्शन. आता डेल्टा TF इक्वल टू, बेसिक फॉर्म्युला आहे KF इंटू स्मॉल m, फक्त ह्याला I न मल्टिप्लाय करा. आता त्यांनी काय विचारलेलं आहे आपल्याला, I विचारले, देअरफॉर I इक्वल टू डेल्टा TF डिवायडेड बाय KF इंटू मोडॅलिटी. देअरफॉर I इक्वल टू डेल्टा TF किती आलेला आहे 0.43 डिवायडेड बाय KF ची व्हॅल्यू आहे 1.86 आणि मोलॅलिटी आहे 0.1. मग ह्या 0.1 मुळे डेसिमल पॉईंट एक घर डावीकडे सरकवून घ्या, म्हणजे 0.43 डिवायडेड बाय 0.186 हे असेल. आता हे तेवढं लॉग टेबलनं सोडवा. बार 1.43 चा 0 मध्ये, 43 चा 0 मध्ये, 6335. त्यानंतर बार 1.
18/6 मध्ये 18/6 मध्ये तो आहे 2695. यांची सबट्रॅक्शन करायची आहे. हे 0, 9 आणि 4 13, हातचे आले 1 7 आणि 6 13, हातचे आले 1 6 मधून 3 गेले, उरले 3 आणि हे -1 आणि हे +1 हे कॅन्सल होईल. हे 0.3640 याचा अँटीलॉग बघायचा का 0.36 मध्ये 0.36 मध्ये 2.312 होणार. 23/12 2.312 इथं काही नाही आहे कॅरेक्टरिस्टिक, त्यामुळे हेच त्याचं फायनल आन्सर आहे. नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. 0.15 मोलल aqueous solution of KCl freezes at फ्रीजिंग पॉइंट दिलेला आहे, मोलॅलिटी दिलेला आहे. कॅल्क्युलेट आय अँड ऑस्मॉटिक प्रेशर ॲट 0 डिग्री सेंटीग्रेड याचं केल्विन मध्ये कन्व्हर्शन करा. ॲज्युम व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन इक्वल टू दॅट ऑफ वॉटर. म्हणजे सोल्युशनचं व्हॉल्यूम आणि सॉल्व्हंटचा व्हॉल्यूम सेम कन्सिडर करा म्हटले. याच्यामुळे फरक काय पडतो की तुम्ही मोलॅलिटी आणि मोलॅरिटी हे तुम्ही इक्वल घेऊ शकता. आहे हीच व्हॅल्यू मोलॅलिटीसाठी घ्या, हीच व्हॅल्यू मोलॅरिटीसाठी सुद्धा तुम्ही वापरू शकताय. KF दिलेला आहे, R दिलेलं, ह्या काही नेहमीच्या गोष्टी आहेत, काही विशेष नाही आहे जास्त. गिव्हन डाटा मोलॅरिटी सांगितलेली आहे 0.15 मोलर. त्यानंतर सोल्युशनचा फ्रीजिंग पॉइंट दिलेला आहे -510 डिग्री सेंटीग्रेड. आय विचारलेला आहे, ऑस्मॉटिक प्रेशर पण विचारलेलं आहे. ॲट 0 डिग्री सेंटीग्रेड म्हटले म्हणजे कॅपिटल टी ते घ्यायचं आहे 273 केल्विन. त्यानंतर व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन इक्वल टू दॅट ऑफ वॉटर, याच्यावरून तुम्ही काय घेऊ शकताय डायरेक्ट कॉन्सन्ट्रेशन 0.15 मोलर असं तुम्ही कन्सिडर करू शकताय. त्याच्यानंतर KF आणि R दिलेला आहे. KF इक्वल टू 1.86 केल्विन किलोग्रॅम पर मोल. त्यानंतर कॅपिटल R इक्वल टू 0.8206 लिटर ॲटमॉस्फिअर पर केल्विन पर मोल. या पद्धतीने आहेत व्हॅल्यूज. पुढचा सेक्शन फॉर्म्युला अँड कॅल्क्युलेशन. मग ॲक्वेस सोल्युशन सांगितले म्हणजे वॉटर मधलं सोल्युशन आहे. मग वॉटर हे प्युअर फॉर्मॅटमध्ये असेल तर त्याचा फ्रीजिंग पॉइंट त्याच्यावरून तुम्ही डेल्टा TF काढू शकता. मग डेल्टा TF म्हणजेच F0 मायनस TF येणार. मग TF0 आहे 0 मायनस हे परत मायनस आहे, हे मायनस मायनस प्लस होईल 0.510 डिग्री सेंटीग्रेड. हीच व्हॅल्यू केल्विन मध्ये पण येते. आता आपला फॉर्म्युला डेल्टा TF इक्वल टू I इंटू KF इंटू M.
असेल. त्याच्यावरून मला आय फाइंड आउट करायचं. मग आय इक्वल टू काय होणार, डेल्टा टी एफ डिव्हायडेड बाय के एफ इंटू स्मॉल एम. आता याच्यामध्ये व्हॅल्यूज वापरा. डेल्टा टी एफ किती आहे आत्ताच आपण फाइंड आउट केलेलं आहे, 0.510 डिव्हायडेड बाय के एफ किती आहे 1.86 आणि मोलॅलिटी किती आहे 0.15. हे तेवढं आपल्याला लॉग न सोडवावं लागेल. याच्यामधलं 0.15 म्हणजे बार 1.15/1761 आहे. बाईक 1.15/1761. त्यानंतर हे 18/6 मध्ये आहे 0. 18/6 मध्ये आहे 2695. 15चा बघा 1761 आहे आणि 18/6 मध्ये 2695. यांची बेरीज करायची आहे 6. 6 आणि 9 1505 हात झाले, 1 7 आणि 7 1404 हात झाले, 2 3 4 ते येणार बार 1. आणि 0.510 आहे त्यामध्ये ते येणार बार 1.51चा 0 मध्ये. 51चा 0 मध्ये येणार 7076. त्यानंतर हे छेदाचं कॅल्क्युलेशन आहे ते त्याच्यातनं वजा करा. यांचं सबट्रॅक्शन इथं 0 7 वजा 5 येणार 2, 4 आणि 6 10 हात झाले, 1 7 मधून 5 केले उरले 2, हे -1 प्लस पण इथे येणार 0. मग आता बरोबर केले का फक्त बघून घ्या एकदा व्यवस्थित. ठीक आहे. 0.26/2 मध्ये अँटीलॉग 0.26 त्याचा 2 मध्ये 1828. 1828. therefore I equal to 1.828. पहिली व्हॅल्यू मला मिळाली, आय मिळालेलं आहे. आता त्यांनी परत त्याच्यानंतर काय विचारलं, अजून ऑस्मॉटिक प्रेशर विचार. आता दुसरं कॅल्क्युलेशन सुरू करूया त्याच्यात. पाय इक्वल टू आपला फॉर्म्युला आहे सी इंटू आर इंटू टी. तर ह्याला फक्त एक्स्ट्रा आय मल्टिप्लिकेशन मध्ये घ्यायचं. देअरफोर पाय इक्वल टू आय ची व्हॅल्यू काय आहे 1.828. कॉन्सन्ट्रेशन काहीतरी 0.15 आहे. आर ची व्हॅल्यू 0.08206. टेम्परेचर बहुतेक 273 काहीतरी आहे. बरोबर 273. या सगळ्यांचा प्रोडक्ट करा. मग आता 1.828 मी ह्याच्यावरूनच काढले त्यामुळे हेच घेतोय मी. तर 0.2620. ज्यांना शंका असेल त्यांनी याचं चेक करून बघा. 0.15 आहे त्याचा आहे 1761. तो सुद्धा मगाशी चेक केलेला आहे. तर हे तेवढं बघितलं पाहिजे. बार 2.82चा 0 मध्ये 6चा मेन डिफरन्स. 82 0 मध्ये 6चा मेन डिफरन्स. मग हे किती होणार 91 38 आणि 3 91 41. 273 ते येणार 2.27चा 3 मध्ये. 27 3 मध्ये 4362.
2 3 4 6 आणि 4 10 10 आणि 6 16 आणि 2 18 18 आले 1 4 5 12 आणि 6 18 1 5 14 15 17 झाले एक हे -2 +2 कॅन्सल हे 1 आणि -1 पण कॅन्सल 0.78 चा 8 मध्ये 4 मध्ये मेन डिफरन्स 78 8 आणि 4 0.78 8 मध्ये 4 चा मेन डिफरन्स 61 38 आणि 6 61 44 61 44 म्हणजे 6.144 ही त्याची व्हॅल्यू येईल ऑस्मोटिक प्रेशर आहे ते ऍटमॉस्फिअर मध्ये त्याचा आन्सर येईल त्याची व्हॅल्यू नेक्स्ट प्रॉब्लेम बघा ऑस्मोटिक प्रेशर्स ऑफ CaCl2 अँड युरिया सोल्युशन्स या दोन्हीमध्ये लक्षात ठेवा CaCl2 इलेक्ट्रोलाइट आहे त्यामुळे त्याचं डिसोसिएशन होणार युरिया सोल्युशन डिसोसिएट होत नाही त्यामुळे युरियासाठी व्हॅन्ट ऑफ फॅक्टर घ्यायचा 1 हे लक्षात ठेवा CaCl2 डिसोसिएट होतं त्याच्यापासून पार्टिकल्स तयार होतात त्यामुळे ह्याचे व्हॅन्ट ऑफ फॅक्टरची व्हॅल्यू 1 पेक्षा वेगळी असेल तीच त्यांनी विचारली आहे त्यामुळं CaCl2 साठी व्हॅन्ट ऑफ फॅक्टर तुम्ही काय करायचं आहे फाइंड आउट करायचा आहे सेम कॉन्सन्ट्रेशन सांगितलं दोघांचंही कॉन्सन्ट्रेशन सेम टेम्परेचर सेम दे आर रिस्पेक्टिव्हली त्या व्हॅल्यूज त्यांनी दिलेल्या आहेत आणि कॅल्क्युलेट व्हॅन्ट ऑफ फॅक्टर फॉर CaCl2 गिव्हन डाटा मग आता हे फॉर CaCl2 मी 1 कन्सिडर करतोय त्याला सगळीकडं काय काय दिलेलं आहे बघा बरं त्याचं आय ची व्हॅल्यू त्याची विचारलेली आहे सगळ्यात शेवटी आहे बघा क्वेश्चन एकदा त्यानंतर त्याचं ऑस्मॉटिक प्रेशर दिलेलं आहे मी π1 लिहितोय ती व्हॅल्यू आहे पहिल्यांदा CaCl2 आहे त्यामुळे 0.605 ऍटमॉस्फिअर आता फॉर युरिया सोल्युशन मग युरियासाठी व्हॅन्ट ऑफ फॅक्टर घ्यायचा आहे 1 कारण ते अजिबात डिसोसिएट होत नाही त्यानंतर त्याचं ऑस्मॉटिक प्रेशर दिलेलं आहे 0.245 ऍटमॉस्फिअर पुढचा सेक्शन आहे फॉर्म्युला अँड कॅल्क्युलेशन ऑस्मॉटिक प्रेशरचा काय फॉर्म्युला आहे π = I × CRT आता याच्यामधलं C कॉन्सन्ट्रेशन सेम सांगितलंय टेम्परेचर सेम सांगितलंय R कॉन्स्टंट व्हॅल्यू आहे त्यामुळे त्याच्यात काही बदलच होणार नाहीये त्यामुळे इथं तुम्हाला 2 इक्वेशन्स मिळतील π1 = I1 × CRT हे कुणासाठी आहे CaCl2 साठी आणि π2 = I2 × CRT हे कुणासाठी येणार आहे दुसरं सोल्युशन आहे युरिया त्यांचा रेशो घ्या फक्त व्हॅल्यूज वापरा आणि सोडवा आन्सर येते त्याचं काही विशेष नाही आहे जास्त रिझन therefore π1 upon π2 is equal to I1 upon I2 त्याच्यातलं I2 आहे 1 therefore π1 upon π2 is equal to I1 येणार पुढे कंसामध्ये लिहून ठेवा सिन्स I2 = 1 त्यामुळे ते निघून गेलं तर फक्त याच्यामध्ये व्हॅल्यूज तेवढ्या वापरा म्हणजे तुम्हाला व्हॅल्यू मिळून जाईल त्याची
I1 इक्वल टू I1 किती आहे 0.605 डिवायडेड बाय 0.245 एवढं सोडवा फक्त. बार 1.60 मध्ये 60 मध्ये 7818 त्यानंतर इथं बार 1.24 मध्ये 24 त्याचा 5 मध्ये 3892 यांची वजाबाकी करायची आहे. 8 मधून 2 गेले उरले 6. 9 आणि 2 11. 9 आणि 9 18. चाले 1 7 मधून 4 येणार 3. हे -1 +1 होणार आणि हे कॅन्सल होणार. ते येणार 0.3926. मग 0.39 2 मध्ये 6चा मेन डिफरन्स 0.39 2 मध्ये 6चा मेन डिफरन्स किती होणार 24 66 आणि 3 2469 2469 therefore I1 equal to 2.469 त्याचा आन्सर